कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। रुपाली दारुगड, रुपाली अगं ऐकून तर घे। रुपाली रुपाली दारुगड, दारुगड अगं दारुगड। सर तुम्ही त्यांना प्रेशर देऊ नका, तुम्ही शांततेत बोला। हा स्वप्नील, तू शांतपणे बोल आणि पहिल्यांदा तू शांत हो बरं। सरकारावर भीती वाटते मला। घाबरलास का? घाबरलास का तू बाळा? हा, घाबरलास? मी आहे, तुझी आई आहे। हो आई, आम्ही थांबलोय सगळेजण। रुपाली रुपाली अगं दारुगड। अहो, दार वाजवायचं बंद करा बरं पहिलं, बाळाला त्रास होतोय। सर आहो तुम्ही काय करायचं आता? स्वप्नील तू शांत हो आणि बाहेर ये बरं आधी, तू आधी बाहेर ये। हो ना, अरे तूच टेन्शन घेतलंय जास्त, तू ये बरं बाहेर। मला माहितच होतं हे असंच होणार, म्हणून मी त्याला उठवत नव्हतं। स्वप्नील तू आधी जरा शांत हो बरं। कसं शांत हो सरकार? बघितलं ना काय झालं ते? अरे काय ऐकावं तिनं? नाहीच ऐकणार ती। काय चेष्टा लावली का? अरे आम्हाला बाळ होत नव्हतं, मग ते झालं, ते सोडून गेलं। देवाच्या कृपेनं दुसरं बाळ मिळालं, ते नशिबाने काढून घेतलं। कोणाला सहन होईल? दादा हे बघ, काढून घेतला असं नको। अर्जुन हेच खरे, तू काही म्हण आता, पण हेच खरे। समजावतील, माझ्याच्याने नाही होणार। अरे स्वप्नील तू असं केलंस तर कसं होईल? आत्या मला तिची अवस्था बघवत नाहीये या ठिकाणी। मी बोलते। अगं पण तुझ्यावरच चिडली ती आप्पे। आई तरी पण मलाच बोलावं लागणार आहे। मी जातोच बाहेर, त्याशिवाय माझं डोकं शांत नाही होणार। सर जातोच। स्वप्नील बघा, मी काय म्हणत होतो, मला माहित होतं हेच होणार आहे। मला माहिती दादा कुठे गेला असेल। हे बघा तुम्ही काळजी करू नका, मी दादाला घेऊन येतो। आप्पे वहिनींना सांभाळ। जा जा बघ जरा, आलो। काही होत नशिबाने खेळ लावलाय काय माहित बाबा। आधीच एकतर त्यांना कोंडून ठेवलं होतं म्हणून त्या घाबरलेत, त्यात आता हे सगळं कळाल्यावर कदाचित हे सगळं तिच्या डोळ्यासमोरच झालं असतं तर। होय, खरंय तुझं ताडी। पण आता काय करायचं? ताईंशी बोलावं लागणार आहे, मी बोलते त्यांच्याशी। आप्पे अगं बोलायला काय, आपण मस्त बोलू, पण तिने ऐकून पण घेतलं पाहिजे की। होय, वहिनी एकदम रागात आहे आता। मग करायचं काय आता? मला लई भीती वाटायला लागली। बाळ रडतंय, बाळ रडतंय। मी बघते। आप्पे ताई 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 आओ, बाळ झोपते ना? गाई गाई करतं माझं बाळ। बघा, वहिनी आणि बाळ रूम मध्ये एकटेच आहेत। बाळाला आता 100% धोका आहे। नाही नाही, बाळाला काय नाही होणार, त्या पण बाळाच्या आईच आहेत ना, बाळाला काही नाही करणार त्या। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे बघ, काही जरी झालं ना तरी एक आईच दुसऱ्या आईला समजून घेऊ शकते रे, है ना दादा? रुपाली ताई, एकदा दार उघडा ना। नाही, मी नाही उघडणार दार। हे बाळ माझे। हो हो, हा अमोल तुमचाच मुलगा आहे की। खोटं बोलतीयस तू? मी बाहेर येण्यासाठी खोटं बोलतीये? नाही ताई, अजिबात नाही, मी लय मनापासून बोलते। आता स्वप्नील सरांना पण बाहेर तेच बोलले मी। अमोल ना आपण तुमचा मुलगा म्हणूनच वाढवायचा। खरंच मी आणि अर्जुनने तरी त्याला जन्म दिला असला ना, तरी तुम्ही सुद्धा त्याचे आई बाबाच आहात की। अहो बघा की केवढा शांत झोपलाय तो। ताई, बाळ आपल्या आईच्या कुशीतच एवढं शांत राहतं ना। तुम्ही बाळाला जन्म जरी दिला नसला तरी
बाळाने तुम्हाला आईची जागा दिली, हो ना? आणि म्हणून मी आणि अर्जुन त्याला तुमच्यापासून कधीच लांब नाही करणार. अपर्णा तू मी खरं बोलते, माझ्यावर विश्वास ठेवत आहे. माझा जीव अडकलाय ग याच्यात. माहितीये की मला सगळं माहिती आहे ताई. बाळाला जेवढा मी जीव लावत नाही ना, त्यापेक्षा कित्येक पटीने तुम्ही बाळाला जीव लावलाय. आणि मला लय भारी वाटतंय बघू. खरंच बाळ तुमच्या सोबत आहे ना, मला कसलीच काळजी नाही ताई. अर्जुन आणि मी तुम्हाला बाळापासून कधीच दूर नाही करणार, कधीच नाही. खरंच ताई, अमोलला जर तुमच्यापासून दूर केलं ना, तर त्यालाच लय त्रास होईल. आणि त्याला त्रास झालेला आम्हाला कोणालाच नाही आवडणार. रुपाली ताई, बाळाला प्रेमळ आई बाबा मिळायला लय नशीब लागतं. आणि आपला अमोल तर केवढा नशीबवान आहे. त्याला तर 2-2 आया मिळाल्यात, हाय का नाही? खरंच आपला अमोल आहे ना, लाखात एक आहे, लाखात. ताई दार उघडा नव आता. बाहेर सगळेजण लय टेन्शन मध्ये. आणि हा, अमोल विषयी जर तुम्हाला कोण काही बोललं ना, तर त्यांना उत्तर द्यायला मी पुढे असेल. हा, उघडा की दार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पण सांगू का, ती त्यांना दादा म्हणायची. मी पहिली गोष्ट ते सांगते की मी त्यांना दादा म्हणायची. आणि नंतर मला सगळ्या एरियात पण अशी चिडवायला लागले, अरे भैया भैया बोल की तुम्ही तो सय्या बनाली. आता काय करू, जी स्टोरी होती ती होती. असं कोण बोलायचं? असे सगळे आमच्या, अरे तू तर दादा बोलायची याला. अरे आता काय बोलायचं, नावाने कसा हाक मारणार, मोठा होता ना. मग मम्मी पप्पा बोलले की अरे असं नावाने नको हाक मारू, दादा बोलत जा. पण नंतर सगळे नाही, तो खूप चांगला आहे, शांत आहे, असं आहे तसं. आणि बांधला माझ्या गळ्यात. बांधला नाही गळ्यात, ठरवून सगळं केलं. लग्नाच्या अगोदर पुण्यापर्यंत फिरायला गेलेली. पुण्यापर्यंत मुंबईवरून. असं कसं पुण्याचं काय प्रकरण? ऍक्च्युली माझं डीएड ला नंबर फॉर्म भरायचा होता, तर लिस्ट लागली होती. पण असं फिक्स झाल्यानंतर जरा भेटून येऊया, एकमेकांबद्दल विचारून चौकशी वगैरे, काय आवडतं नाही आवडतं. बरं 1 मिनिट, आता काय म्हणता लग्नानंतर त्यांना? बरं ठीक आहे, लव्ह मॅरेज. त्याला मान्य केलं? मान्य नाही आहे. बरं मला तुम्हाला विचारायचंय, प्रपोज तुम्ही केलं की त्यांनी? नंतर घरी अरेंज झालं सगळं, पण पहिलं ते ठरलं कसं? म्हणजे ऍक्च्युली आवडत त्यांनाच असेल, कारण माझ्या मामाने मला खूप फोर्स केलं, चांगला आहे मुलगा, करणं. आणि त्यांचा एक मित्र पण आहे रमेश, तो पण आमचा कॉमन मित्र आहे दोघांचा. मग ते दोघं माझे हात धुवून लागले, अगं चांगलं आहे, काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे याचा अर्थ त्यांना मी आवडले. चांगला हे कळल्यानंतर तुम्ही एकमेकांकडे बघत होता डोळ्यात? ऑफकोर्स, आता फिक्स झालं बघायला सांगितलं. फिक्स व्हायच्या आधी? आधी नव्हतं, आधी असं काय नाही. ऍक्च्युली त्यांचा टीव्ही खराब झाला होता. मला अजून टीव्ही खराब झाला? त्यांच्या घरातला टीव्ही खराब झाला होता आणि ते आमच्याकडे टीव्ही बघायला, म्हणजे मॅच बघायला बघायला आले होते. हो, कुठली होती मॅच? तर मला आठवतं इंडिया पाकिस्तानच असेल, कारण तेच वेळ असतं सगळ्यांच्या डोक्यात. आणि ती मॅच बघायला आली आणि अक्षरशः मी टीव्ही बंद केलं. म्हणजे मला एवढं राग येते, काय आमच्या घरात जा ना तुझ्या घरी. इथपर्यंत खुन्नस पण होती. तरी ते कसे काय लग्नाला तयार झाले काय माहिती, बहुतेक माझं असं असते, कारण ते शांत आहेत. आता मिस्टर काय करतात? फॅब्रिकेशन इंजिनियर आहेत ते, स्टील इक्विपमेंट बनवतात, टाके- हॉटेल लाईन. टाके मारत असतात. हा, ते सगळे ते फक्त माझ्या तोंडाला मारायचे विसरले. चला, किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला आता या एप्रिलला 23 एप्रिलला 20 वर्ष पूर्ण होती. अरे वा, बघा लव्ह मॅरेज कसं त्यांनी लपवून ठेवलेलं 20 वर्ष. तुमचं कसं काय? माझं अरेंज मॅरेज. कुठे झालं ते मला घरी बघायला आलेले. काय करतात मिस्टर? ते मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर. आणि आपण काय करता? माझा, आमच्या दोघींचा बिझनेस आहे. कसला? चपातीचा बिझनेस. आम्ही बिझनेस पार्टनर आहेत. दोघी जणी चपात्या करता? अरे किती मस्त, किती छान. किती साधारण चपात्या तयार करतात तुम्ही? 1,500 दिवसाला. किती जणी मिळून? आमच्या हाताखाली 4 बायका, 6 लेडीज. आम्ही दोघी पकडून 6. पण तुम्ही पीठ कोण मळतो त्याच्यात? मशीन. मशीन.
आणि लाटतं कोण? त्या लेडीज लागतात, आम्ही गोळे वगैरे बनवून देतो. तुम्हाला बघून वाटलं काही मिळते? नाही रे. कारण बहुतेक जणांना असंच वाटतं, मी गैरसमज दूर करून घेते. मशीन आहे आमच्याकडे, नाही तर कळेल की ही फुगत चालली, ही फुगत चालली. अगं ही माया लागली तर दिवसभर काय व्हायचं म्हणून. आणि मग ही जन्मजातच अशी. भाजता कशी तुम्ही? त्याच गॅसवरती त्या स्वतःच लाटून भाजतात. 1,500 चपात्या तयार हो, करतात. आणि कुठे करता? साकीनाक्याला. साकीनाक्यामध्ये. वा. किचन आहे आमचं. सप्लायचं हिच्याकडे. यांनी तोंड चालवते फक्त. बायकांकडून करून पण घेतलं पाहिजे ना. चपाती सारखं सौख्य आहे, बघितलं? सख्य आहे चपाती सारखं. हा, एक जण लाटतंय, दुसरं भाजतंय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आपण काय करता? मी छोटासा जॉब करते आपला. आणि मिस्टर? मिस्टर आमचं फोटोचं शॉप आहे. फोटो? हा. अरे वा, तुमचे काढतात? हो काढतात ना. माझं माहेरचं नाव भारती सयाजी शिंदे आणि सासरचं नाव भारती शशिकांत खोत. मी वाशीला राहते. पण शाळेत असताना तुम्ही सगळ्या अशात शांत होता? अरे अरे आम्ही पहिल्यापासून एवढी शांत आहे. नाही, मी पण एवढी ह्या दोघी खूप मस्तीखोर आणि खूप बडबड करतात. पण कधी शिक्षा झाली आहे शाळेत? बाबा ही मॉनिटर. मी 4 वर्ष मॉनिटर होती. आणि आम्ही न मस्ती करता ही आम्ही ठरवलं आता नको बाबाला नको त्रास द्यायला, तरी ही जाणार गुपचूप आमची नावं लिहिणार. फर्स्ट बेंचवर असायची ही, फर्स्ट बेंचवर उभी आणि लक्ष ब्लॅकबोर्ड सोडून फक्त मागे वळून कोण काय करते आमच्याकडे. तुम्ही 6 जणी मिळून शाळेत असताना कधी भांडलाय कोणाची तरी? कधी भांडले नाही. मला एक किस्सा सांगायचा आहे. आम्ही 10वीला होतो आणि तुम्हाला तर माहिती आहे 10वीला अभ्यासाचं एवढं प्रेशर आणि ऑफ पिरियड होता आणि मला एवढी छान झोप लागलेली, बॅक बेंचवर मी जाऊन झोपलेली आणि ही साधना इतकी बेकार कार्टी आली आणि माझ्या तोंडावर सगळं पेनाने तिने डिझाईन केलं आणि मला खरंच अक्षरशः मी एवढी गाढ झोपेत होती, मला कळलं नाही. मी उठल्यानंतर सगळे एवढे सर ओरडले, काय झालं का, हे कोणी केले? हिने ही होते सर, मी नाही, तिला आवडत होतं म्हणून तिने सांगितलं डिझाईन करून. कोण करतं 10वीला संपूर्ण? मला वाटतं हिला सेन्सने जाणवलं असं, हिला आवडते वाटतं म्हणून मी आपली हे करते. पण मला सगळ्या 5 जणी तुम्ही सांगा, या इतक्या शांत आहेत का? नाही, यांच्यामध्ये शांत मीच आहे. नाही, ही आमची आजीबाई खूप मस्ती करत. मग त्यांना मला सांभाळावं लागतं. तुम्हाला आजीबाई का म्हणतात? आम्ही सगळे बाहेर गेलो ना, सगळ्यांची मुलं ती सांभाळते. आम्ही मस्ती मजा करण्यामध्ये बिझी असतो, मग मुलांकडे कोण लक्ष देणार? महिला म्हणलं बाई लक्ष दे. त्यांच्या मुलांना पण मला सांभाळावं लागतं, म्हणून मला आजीबाई केले. पण इतकी वर्ष मैत्री टिकण्याचं कारण काय होतं? आम्ही जवळ असल्यामुळे आम्ही तिथेच राहिलाय, पण ह्या कधी माहेरी आल्या की आम्ही भेटतो, बोलतो. मग सगळा स्ट्रेस आमचा ना जो जेव्हा तुम्ही या सगळ्या जणींना बघताय हो. बरोबर, त्या तुम्हाला आजीबाई पण बोलल्या, सगळं बोलून घेतलं त्यांनी. या 5 जणींमध्ये कुणी स्वभाव बदलला पाहिजे असं तुम्हाला काय केलं पाहिजे? थांबा, बोलू द्या. कारण ती बोलते भरपूर. होय ना. कधी कधी बोलण्यामुळे समोरच्याचं मन पण दुखावत असेल. पण ती नाही दुखवत, ती हसत हसत तोंड मारते छान. म्हणजे पहिला ती दुखवते पण परत तेच ना. पण एवढं तिचा वाटत नाही, कारण पहिल्यापासून आम्ही तिला बघत आलेलो आहे ना. तुमचं म्हणणं त्यांनी स्वभाव बदलला, थोडं म्हणजे कंट्रोल केलं पाहिजे बोलण्यावर. काय हो तुमचं हे मान्य आहे तुम्हाला? माझं म्हणणे काय आयुष्यात यायचं, हसी मजा हे पाहिजे, एवढं शांत हे गरज काय, जे मनात आहे ते ओठावर पाहिजे. तुमच्यापैकी कोणाचे मिस्टर तुम्हाला म्हणतात अगं बाई जरा गप्प बस? हिला पण बोलतात आणि मलाही बोलतात, आमच्या दोघी नाही. तुला माझ्या मिस्टर डाऊट होतं की आपल्या दोघीमध्ये डिवोर्स करणार आहे. पण मस्ती करे शाळेत असल्यापासून पण आणि आता पण. एक मिनिट त्या काय म्हणाल्या? तुमच्या मिस्टरांना काय भीती वाटते? की ही आमच्या दोघांमध्ये डिवोर्स करून देणार आहे. आम्ही राहायला पण आता शेजारीच एकदम. ते थांबा आधी, काय त्यांच्या मिस्टरांचं का असं वाटतं त्यांना? कारण की घरी आली ना ती त्याची आग लावून देणार. काय हो तुम्हाला चहा नाही का दिला? काय तुम्हाला वेळेवर जेवायला देत नाही, तुमच्याकडे लक्ष देत नाही. आणि खरोखर त्यांना अगोदर राग यायचा, त्याच्यामुळे आमच्या दोघांनी भांडणं पण व्हायची. तुम्ही तसं करताच ना? म्हणजे करते मी. त्यांना चहा त्याला ते दाखवून द्यायचं काम ही करते, नंदेचं काम करते ती माझ्या. का असं करता? दुसऱ्या तिला नणंद नाहीये ना. आता हिचा नवरा शेवटी माझ्या एरियातला, आम्ही एकाच एरियात राहतो. हिच्या नवऱ्याला मी लहानपणापासून ओळखते. तुम्ही किती जणांच्या नवऱ्याला लहान? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हिम्मत कशी फसवतोस का? हिम्मत कशी झाली? जाऊ द्या. चल. अरे शाण्या,
अरे लाज नाही वाटत, लाज नाही वाटत. सर. हा बोला. कंप्लेंट नोंदवण्यासाठी इन्स्पेक्टर सरांना भेटायचं होतं. सर तिथे आहेत. काय रे, माझ्या एरियात येऊन माझ्याच एरियातल्या मुलींची छेड काढतोस तू? लाज नाही वाटत? हे बघ ये शाण्या, या पुढे जर कुठल्याही मुलीला त्रास दिलास तर तुझ्या आयुष्यात कुठल्याही मुलीसमोर उभं राहण्याची लायकी नसेल, लक्षात ठेव. माझी मदत कराल का सर? एक मुलगा आहे, माझ्या बहिणीला खूप त्रास देतोय. अहो त्याचं लग्न पण झालंय तरी माझ्या बहिणीच्या मागे लागलाय. आज तर माझ्या बहिणीचा जीव जाणार होता. त्या लफंग्याला तुम्ही अजिबात सोडू नका सर. प्लीज माझी मदत करा. तुझ्यासारखी सुंदर मुलगी जराशी टेन्शन मध्ये असेल तर तिचं सौंदर्य जरा कमी होईल असं तुला नाही वाटत का? वाटत नाही का? स्वाती मॅडम, यांना आत घेऊन या. यांची कंप्लेंट लिहून घ्यायची. परत भेट झालीच की. पण काय झालं? इतकं घाबरायला काय झालं? हे बघ, मी समोर असताना कुठल्याही मुलीला घाबरण्याची काही गरज नाही. कारण सगळ्या सुंदर मुली माझ्या हातात अगदी सेफ असतात. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तर मी तिला असंच सोडून दिलं असतं. आधीच या कोऱ्या नाजूक हातांनी एकदा मी मार खाल्लाय. याच हातांनी जीव घ्यायचाय का माझा? ठीक आहे, ठीक आहे. तुला ह्या पुढे कधीही मला मारावंसं वाटलं की मग तू इथे येत जा, चालेल मला. तसंही तुझा इथे येण्याचा काही फारसा उपयोग नाहीये, कारण तू मला मारूही शकणार नाहीस आणि कंप्लेंटही नोंदवू शकणार नाही. तुझ्या बहिणीला आता माझ्यापासून कोणीच वाचवू शकत नाही, क्योंकि यहाँ पुलिस भी मैं ही हूं और गुंडा भी. निघा आता. माझ्या रेवतीची म्हणजेच तुझ्या रेवूची नीट काळजी घे, हा. कारण ती माझी प्रॉपर्टी आहे. गेट आउट रेवू.
बहिणीच्या आणि माझ्यामध्ये यायचा प्रयत्न करू नकोस. हे तुझ्यासाठी वाईट असेल आणि तिच्यासाठी. कोणती तक्रार नोंदवू? तुझी बहीण एका लग्न झालेल्या हँडसम पुरुषाच्या प्रेमात पडली आहे, त्यांचा संसार मोडू पाहतेय, हे लिहू का? की ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते, हे लिहू? काय ग झालंय का गसू? अगं जळतेस ते सूप. काय ग? अगं काल माझ्या रेऊचा हात कापलास, आज सूप जळतेस. तुझं काय करू मी, मला कळत नाहीये. तुझी अवदसा माझ्या गळ्यात धोंड म्हणून बांधून घेतली मीच. ओ वसंत मोहिते, द्या द्या तुमचं मशीन द्या, कानातलं हिला द्या. मावशी आई, आपल्या रेवला विक्रांतचे चुकीचे इंटेन्शन्स लक्षात येत नाहीयेत ग. तिला कसं समजावू तेच कळत नाहीये मला. बघितलं, एवढं मी बोलतेय तरी हिला काय फरक पडतोय? निकाल लावून टाका हिचा. मी द्या ना ते मशीन, द्या ना तुमचं. कालिंदी प्रेमाने बोलून बघ, सगळं ऐकू जाईल तिला. हो, त्याच्यापेक्षा मी कामं करते, ते जास्त सोपं आहे. हो बाजूला. कालिंदी ग, किती बोलतेस ग तिला तू? तुम्हाला ना मी माझंच तोंड दिसतंय. ही ते दगडासारखी उभी ते दिसत नाही तुम्हाला? मी तुम्हाला सांगून ठेवतेय, तिच्या अशा वागण्यामुळे ना ही स्वतःचं आणि आपलं खूप मोठं नुकसान करून घेणार आहे. होय ते ऐका माझं, उजवून टाका तुमच्या मुलीला, नाहीतर आहे ना ही आयुष्यभर अशीच बिन लग्नाची घरात बसून राहील. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तू इथे काय करतोयस? सॉरी, आपण ओळखतो का एकमेकांना? नाही म्हणजे मी तरी ओळखत नाही तुम्हाला. इथे चौकशीसाठी आलोय मी. या एरियातला पोलीस इन्स्पेक्टर आहे. कारण माझ्या एरियातल्या माझ्या माणसांची सेफ्टी ही माझीच जबाबदारी. हॉस्पिटलमधून कॉल आला होता. ते म्हणाले की इथे कुठलं तरी सुसाइड अटेम्प्ट झालंय म्हणे, म्हणून आलोय. आणि इथे येऊन बघतोय तर काय वेगळंच चित्र आहे. तुम्ही तुमच्या बहिणीच्या हातात बांगड्या भरत असताना तिला एवढी मोठी जखम झाली. हो ना, ही ना या सगळ्या लीलाच्या मूर्खपणामुळे झाले. एक काम धड जम. एक काम धड करता येत नाही, दिसतच येते. अहो पण तुम्हाला कळतंय का, तुमच्यामुळे तुमच्या बहिणीला केवढा त्रास झालाय, तो केवढा यातना सहन करते ती. खरंच तिची नस कापली गेली असती तर? मॅडम मला सांगा की बांगड्या भरणं ही किती साधी सिंपल प्रोसेस आहे की नाही? तेच तर. आता एवढ्या मोठ्या मुलीला ते सुद्धा जमायला नको? थांबा, मी दाखवतो तुम्हाला. आता नीट बघा. हे बघा, हा हात असा अलगदपणे हातात घ्यायचा आणि ही बांगडी नाजूकपणे आतमध्ये भरायची. कालिंदी हे काय पोलिसांचं काहीतरी कामच आहे. अशी
हे बघा, इतकं सोपं आहे. तेच तर. इन्स्पेक्टर साहेब, तुमच्या हाताला जखम झाली आहे ना? काय झालं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. वहिनी, मी तुम्हाला 1000 वेळेला सांगितले की या नोकर माणसांना अजिबात डोक्यावर चढवून ठेवू नका, पण नाही, तुम्ही नाही ऐकलं माझं कधीच. तुम्हाला ना, मी जेव्हा बोलत असते तेव्हा माझंच तोंड दिसतं. आता बघा बघा हिचं धाडस. तुम्हाला ही साडी आठवतेय का? म्हणजे ती बघा, ती शोरूम मध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलेली साडी, जिला अस्सल सोन्याची जर होती, ती ही साडी. आठवलं? ती हिने नेसलीये, जी साडी तुम्ही तुमच्या सुनेसाठी म्हणजे अहिल्यादेवी किर्लोस्करांनी त्यांच्या सुनेसाठी बाजूला काढून ठेवायला सांगितलेली, ती हिने नेसली. हे यांचे संस्कार. हिचा बाप आणि ही मिळून अजून या बंगल्यात काय काय घोळ घालणार आहेत ना, हे बघूया आता आपण. मी विचारलं हा हिला, ही साडी तुझ्याकडे कुठून आली? तर मला म्हणते 5000ला घेतलीये माझ्या बापानं. 28,000ची साडी 5000ला. कसं? मज्जा आहे म्हणजे. हा, माझ्या बानं नाही घेतली ही साडी, आदित्य सरांनी घेतली. आदित्य सरच म्हणले माझ्या बाला की पारूच्या लग्नासाठी जी साडी आवडत ती निवडा. बर 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 बर, म्हणजे वहिनींना ही साडी आवडली हे तू बघितलं असणार. वहिनी, कळतंय का? ही काल त्या शोरूम मध्ये आली, तिथे तिने बघितलं की तीच साडी तुम्हाला आवडलीये. मग हिच्या बापानी आपल्या भोळ्या बिचाऱ्या आदित्यला सांगितलं हिच्या लग्नासाठी एखादी साडी घेऊन दे. पण आपला आदित्य किती बिचारा, तो म्हणाला असेल घे बुवा साडी, म्हणून हिने इतक्या महागाची साडी घ्यायची. आणि याच गोष्टीचा हिने फायदा घेतला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ए भाई, काय झालं? नाही म्हणजे तोंड का असं पडलंय? कुठं काय बा, काय भी नाही झालं. मला माहिती आहे तू आमच्यापासून लांब जाणार, आम्हाला पण वाईट वाटतंय, पण रीत आहे ना. तू आमची अजिबात काळजी करू नकोस. तू तुझा संसार सुखानं कर. नाही म्हणजे मी तुला विचारायला पाहिजे होतं, खरंच तू मनापासून ह्या लग्नाला तयार आहेस ना? काय
आतापर्यंत मी तुझा होकार गृहीत धरूनच चाललो होतो. नाही, आताच येळ आहे. काय असेल ते सांग. वा, अरे काय बी काय बोलतोयस तू? भारत, तू खुश तर मी खुश. तुझं काय आहे ना माझं काय, जे काय बी आहे ना ते आपलं आहे. अरे वा, मोठी झाली माझी पोर. इतक्या वर्षात नोकरी पायी मी तुझ्या करता काहीच करू शकलो नाही. तुझी आई लवकर गेली. मी बाप असून माझा तुला काहीच उपयोग नाही झाला. त्याच्याकरता मला माफ कर. वा, अरे काय बोलतोयस तू? यापुढे एक शब्द बी काढायचं नाही. बा तू नाही म्हणत असशील ना तर मी नाही करत ही लगीन. हा, तू आताच त्यांना फोन करायला सांगून टाक. कर, फोन कर. अगं वेडी आहेस का तू? असं कसं करता येईल? अगं तुझ्या नशिबानं चांगला नवरा मिळालाय. स्थळ असं चालत दाराशी आलंय म्हणजे देवाची हीच मर्जी असेल का नाही? हा, खरंच दुबईला जाणार आहे? खरंच? खोटं काय? खरंच म्हणतोय ना तो मुलगा. सज्जने खोटं कशाला बोलल? पण आता फक्त 15-1 दिवस राहिलेत. माझं पिल्लू माझ्या घरट्यातनं दुबईला उडून जाणार असं भुरकल. सुद्धा माझ्यासोबत खेळायची नाही आणि आता दुबईला गेल्यावर तर काय मी एकटाच. अरे तू कशामुळे एकटा राहशील? मी आहे ना तुझ्या बरोबर. आपण दोघं खेळू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. प्रीत, मी ना आपल्या एंगेजमेंटसाठी तुझ्यासाठी काही रिंगच्या डिझाईन सिलेक्ट केल्या. त्यातली प्लीज एक चूज कर ना. मला ना ही आवडली. मला ही आवडली. तुला माहितीये मला पण हीच आवडलेली. पण मी फक्त चेक करत होते की तुझी चॉईस आणि माझी चॉईस मॅच होते का. पण किती सेम आहे आमची चॉईस. नाईस. चला येतो मी. ए प्रीत प्रीत प्रीत, ऍक्च्युली आय एम सो सॉरी. तुम्ही गैरसमज नका करून घेऊ, पण आम्ही आमच्या नवीन आयुष्याची सुरुवात करतोय. त्याचं फर्स्ट इन्व्हिटेशन मला प्रीतमला द्यायचंय. विथ ऑल युअर परमिशन. प्रीत, कसली मुलगी आहे? रंग बदलू, सरड्याला पण लाजवेल. प्रीतू, प्रीतम, प्रीत, नॉटी. प्रीतम, आपण आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करायला चाललो. त्याचंच हे पहिलं स्टेपला काय म्हणतात? पाऊल. येस, पाऊल. पाऊल. त्याचंच हे पहिलं पाऊल. विल यू प्लीज ऍक्सेप्ट दिस? प्रीतम किर्लोस्कर, माझ्याशी लग्न करशील प्लीज? मला आयुष्यभर तुझी बायको होऊन तुझ्या सोबत जगायचंय.
रितू घे ना. आजी नाही सॉरी सासू मॉम. झालं? काय ग तुला भूक नाही लागली? ऍक्च्युली माझा आनंदाने इतकं पोट भरलंय की मला काही भूकच लागत नाहीये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. वहिनी मी तुम्हाला 1000 वेळेला सांगितले की या नोकर माणसांना अजिबात डोक्यावर चढवून ठेवू नका, पण नाही, तुम्ही नाही ऐकलं माझं कधीच. तुम्हाला ना मी जेव्हा बोलत असते तेव्हा माझंच तोंड दिसतं. आता बघा बघा हिचं धाडस. तुम्हाला ही साडी आठवतेय का? म्हणजे ती बघा, ती शोरूम मध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलेली साडी, जिला अस्सल सोन्याची जर होती, ती ही साडी. आठवलं? ती हिने नेसलीये, जी साडी तुम्ही तुमच्या सुनेसाठी म्हणजे अहिल्यादेवी किर्लोस्करांनी त्यांच्या सुनेसाठी बाजूला काढून ठेवायला सांगितलेली, ती हिने नेसली. हे यांचे संस्कार. हिचा बाप आणि ही मिळून अजून या बंगल्यात काय काय घोळ घालणार आहेत ना, हे बघूया आता आपण. मी विचारलं हिला, ही साडी तुझ्याकडे कुठून आली? तर मला म्हणते 5000ला घेतलीये माझ्या बापानं. 28,000ची साडी 5000ला. कसं? मज्जा आहे म्हणजे. हा, माझ्या बानं नाही घेतली ही साडी, आदित्य सरांनी घेतली. आदित्य सरच म्हणले माझ्या बाला की पारूच्या लग्नासाठी जी साडी आवडत ती निवडा. बर 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 बर, म्हणजे वहिनींना ही साडी आवडली हे तू बघितलं असणार. वहिनी कळतंय का? ही काल त्या शोरूम मध्ये आली, तिथे तिने बघितलं की तीच साडी तुम्हाला आवडलीये. मग हिच्या बापानी आपल्या भोळ्या बिचाऱ्या आदित्यला सांगितलं हिच्या लग्नासाठी एखादी साडी घेऊन दे. पण आपला आदित्य किती बिचारा, तो म्हणाला असेल घे बुवा साडी, म्हणून हिने इतक्या महागाची साडी घ्यायची. आणि याच गोष्टीचा हिने फायदा घेतला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हे भाई, काय झालं? नाही म्हणजे तोंड का असं पडलंय? कुठं काय बा, काय भी नाही झालं. मला माहिती आहे तू आमच्यापासून लांब जाणार, आम्हाला पण वाईट वाटतंय, पण रीत आहे ना, तू आमची अजिबात काळजी करू नकोस.
तू तुझा संसार सुखानं कर. नाही म्हणजे मी तुला विचारायला पाहिजे होतं, खरंच तू मनापासून या लग्नाला तयार आहेस ना? काय आतापर्यंत मी तुझा होकार गृहीत धरूनच चाललो होतो. नाही आताच येळ आहे, काय असेल ते सांग. वा, अरे काय बी काय बोलतोयस तू? भारत, तू खुश तर मी खुश. तुझं काय ना माझं काय, जे काय बी हाय ना ते आपलं हाय. अरे वा, मोठी झाली माझी पोर. इतक्या वर्षात नोकरी पायी मी तुझ्या करता काहीच करू शकलो नाही. तुझी आई लवकर गेली, मी बाप असून माझा तुला काहीच उपयोग नाही झाला. त्याच्याकरता मला माफ कर. वा, काय बोलतोयस तू? यापुढे एक शब्द बी काढायचं नाही. बा तू नाही म्हणत असशील ना तर मी नाही करत ही लगीन. हा, तू आताच त्यांना फोन करायला सांगून टाक. कर, फोन कर. अगं वेडी आहेस का तू? असं कसं करता येईल? अगं तुझ्या नशिबानं चांगला नवरा मिळालाय, स्थळ असं चालत दाराशी आलंय, म्हणजे देवाची हीच मर्जी असेल का नाही? हा, खरंच दुबईला जाणार आहे? खरंच खोटं काय? खरंच म्हणतोय ना तो मुलगा. सज्जन आहे, खोटं कशाला बोलल? पण आता फक्त 15-1 दिवस राहिलेत. माझं पिल्लू माझ्या घरट्यातनं दुबईला उडून जाणार असं भुरकल. सुद्धा माझ्यासोबत खेळायची नाही, आणि आता दुबईला गेल्यावर तर काय मी एकटाच. अरे तू कशामुळे एकटा राहशील? मी आहे ना तुझ्या बरोबर, आपण दोघं खेळू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. प्रीत, मी ना आपल्या एंगेजमेंट साठी तुझ्यासाठी काही रिंगच्या डिझाईन सिलेक्ट केल्या, त्यातली प्लीज एक चूज कर ना. मला ना ही आवडली. मला ही आवडली. तुला माहितीये मला पण हीच आवडलेली, पण मी फक्त चेक करत होते की तुझी चॉईस आणि माझी चॉईस मॅच होते का. पण किती सेम आहे आमची चॉईस. नाईस. चला येतो मी. ए प्रीत प्रीत प्रीत, ऍक्च्युली आय एम सो सॉरी. तुम्ही गैरसमज नका करून घेऊ, पण आम्ही आमच्या नवीन आयुष्याची सुरुवात करतोय. त्याचं फर्स्ट इन्व्हिटेशन मला प्रीतमला द्यायचंय, विथ ऑल युअर परमिशन. प्रीत, कसली मुलगी आहे? रंग बदलू, सरड्याला पण लाजवेल. प्रीतू, प्रीतम, प्रीत, नॉटी. प्रीतम, आपण आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करायला चाललो. त्याचंच हे पहिलं स्टेपला काय म्हणतात? पाऊल. येस, पाऊल पाऊल. त्याचंच हे पहिलं पाऊल. विल यू प्लीज ऍक्सेप्ट दिस?
प्रीतम किर्लोस्कर, माझ्याशी लग्न करशील प्लीज? मला आयुष्यभर तुझी बायको होऊन तुझ्या सोबत जगायचंय. रितू घे ना. आंटी नाही सॉरी, सासू मॉम. झालं? काय ग, तुला भूक नाही लागली? ऍक्च्युली माझा आनंदाने इतकं पोट भरलंय की मला काही भूकच लागत नाहीये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नाही मी नाही, तू जाऊन बोल त्याच्याशी. तो उगाच चिडेल वगैरे. वहिनी पाणी वगैरे कशाला घेऊन आलीस? मी आलो असतो ना. भाऊजी, इतके वर्ष तुम्ही दुसऱ्या लग्नासाठी विरोध केला आणि आता तुमचं लग्न ठरतंय. सगळ्या गोष्टी भरभर होत आहेत नाही. माणसांच्या अटी सुद्धा भरभर बदलतायत. इट्स ओके वहिनी, मी ठीक आहे. पण तू प्लीज खाली जाताना हा फोटो घेऊन जा. या फोटोचा खूप वाईट परिणाम झाला या दोघींवर. घाबरल्यात या दोघी. कोणी काय सांगितलं माहित नाही, पण सावत्र आईची इमेज त्यांच्या डोक्यात बसली. नवीन आई आल्यावर त्यांना त्रास देईल, बाबांना आपल्यापासून लांब करेल, असं काहीतरी म्हणत होते. त्यांच्या आयुष्यात आई म्हणून एक नवीन व्यक्ती येणार आहे, हे पचवायलाच वेळ लागणार आहे. हा बदल चांगल्यासाठीच आहे भाऊजी. मला कल्पना आहे वहिनी. मला माहिती आहे या घरात कोणी माझं वाईट चिंतणार नाही, आणि तू तर नाहीच नाही. पण त्यामुळे माझ्या मुलींना दुखावणं मला मंजूर नाही. त्यांच्या आयुष्यात ही एक वाईट घटना म्हणून लक्षात राहील असं मला काही करायचं नाही. माझ्या मुली माझ्यासाठी माझं सर्वस्व आहेत. भाऊजी अहो लहान आहेत त्या. आज भांडतात तर उद्या विसरतात. आणि तुम्हाला वाटतंय तसा त्यांच्या मनावर आघात अजिबात होणार नाहीये. आणि वसुंधरा लग्न करून आपल्याच घरात येणार आहे. त्यामुळे हळूहळू करून त्यांच्या मनातनं सावत्राईची भीती निघून जाईल. भाऊजी, प्रेमाने जग जिंकता येतं. आणि आपल्या चिनू मनूचं मन जिंकणं त्यापुढे अवघड आहे का? होईल सगळं नीट. तुम्ही काळजी नका करू. आराम करा. येते मी. काय झालं, तू बोललीस त्याच्याशी? नाही, आकाश भाऊजी खूप अपसेट आहेत. आणि त्यांना मी जर आत्ता सांगितलं की आईने अशी विचित्र अट ठेवली आहे, तर त्यांचा लग्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि कदाचित ते लग्नालाही नकार देतील. मी काय म्हणते, आपण उद्याच बाबांना भेटू आणि त्यांना सांगू की आईने अशी चुकीची अट ठेवली. आकाश भाऊजींना या सगळ्यात इन्व्हॉल्व न केलेलंच बरं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. डिअर बाबा,
बाबा कधी भेटायला येशील मला? मला तुला उद्या बघायचंय, तुला उद्या भेटायचंय. उद्याचे उद्या ये, म्हणजे आपण दोघं तुझ्याबद्दल निबंध लिहू. माझी ही सुद्धा इच्छा पूर्ण कर. उद्या ये बाबा मला भेटायला. लव बनी, मिस यू. आजपर्यंत तू तुझ्या बाबांकडे प्रत्येक मनातली इच्छा व्यक्त करत होता. तुझ्या बाबांच्या रूपाने ती इच्छा ही तुझी आई पूर्ण करत होती. पण ही तुझी इच्छा जी तू लिहून ठेवली आहेस ना, ती मी कशी पूर्ण करू? उद्याच्या उद्या तुझ्यासाठी बाबा कुठून आणू मी? नाही आणू शकत मी बाबा, नाही आणू शकत. हो बोला ना. बोलतो ना, थांब जरा बोलतो. वंजना एक नंबर. काय बाबा राहू द्या, मी करते नंतर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय गॅरंटी आहे? आणि त्या मुलाला आहेत ना त्याची आजी आजोबा, त्यांच्याकडे राहील तो. त्याला त्याची फॅमिली तोडून इथे आणण्यात तरी काय अर्थ आहे? एवढ्या सगळ्या माणसांची कसा ऍडजस्ट होणार आहे तो? अगं, एका आईला मुलापासून दूर ठेवणं याच्या इतकं मोठं पाप नाही, कळलं? लोक गाय विकतात ना, तेव्हा तेही सोबत वासरू देतात आणि तू माणसांना वेगळं करायला निघालीस. मला कुणीही पटवून द्यायचा प्रयत्न करू नका. वसुंधरेचा मुलगा या घरात येऊ शकत नाही. त्या मुलाला या घरात जागा नाही म्हणजे नाही. आई, जर त्या मुलाला या घरात जागा नसेल तर मला हे लग्नच करायचं नाही. तर आता हे लग्न होईल की नाही ते तूच ठरव. इतके दिवस तू माझ्या लग्नाच्या मागे लागली होतीस का? माझ्या मुलींना आई हवी होती, पण आता तू तिला तिच्या स्वतःच्या मुलापासून लांब करतेस. मला त्यांचं घर तोडून स्वतःचं घर नाही जोडायचं. दुसऱ्यांवर हक्क गाजवून बळजबरी करून नाते जोडता येत नाहीत. फक्त सौदा होतो आणि नात्यांचा सौदा मला नाही करायचा. तर आता जर ती तिच्या मुलासोबत या घरात येणार असेल तरच मी लग्न करेन. तर आता हे लग्न होईल की नाही ते तूच ठरव. जयश्री, हे आपले संस्कार आहेत. आणि माझाही हा निर्णय आहे. तू त्यांना फोन करून कळव की माझं डोकं फिरलं होतं म्हणून मी तुम्हाला ही अट घातली.
आता माझं डोकं ठिकाणावर आलंय, मी अट मागे घेते, कळलं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. चिडू नकोस, चिडू नकोस. मी एक आठवण सांगते तुला. तू अशी नाही ऐकणार. कशाला चिडतोयस? तर आठवण अशी आहे की 9वा महिना होता रे मला, म्हणजे कधीही डिलिव्हरी झाली असती. आणि तुझे बाबा अनिल म्हात्रे बाहेर गप्पा मारत बसले होते मित्रांबरोबर. खूप चिडके होते ते, माहितीये ना तुला, चिडका बिब्बा अगदी अगदी तुझ्यासारखाच. तू कसा चिडतोस तसंच. तर त्या मित्रांमध्ये काय झालं काही कळलं नाही आणि तुझ्या बाबांनी काचेची बाटली डोक्यात हाणली समोरच्याच्या आणि निघून आले घरी. म्हणजे आम्हाला काही एवढं वाटलं नव्हतं की काचेच्या बाटलीमुळे एखाद्याचा जीव जाईल. मला तर कळाच सुरू झाल्या होत्या, हॉस्पिटलमध्ये जायची वेळ आली होती. आम्ही हॉस्पिटलमध्ये जायला निघालो, दरवाजा उघडला तर दारात पोलीस. नेलं आम्हाला, जेलमध्ये टाकलं. पण तुझ्या बाबांची ओळख म्हणून वाचलो आम्ही. जेलमधून बाहेर काढलं आम्हाला आणि मग हॉस्पिटलमध्ये तुझा जन्म झाला. खरंच. तर सांगण्याचं तात्पर्य काय, इतक्या कठीण परिस्थितीत तुला जन्माला घातलंय मी. आई आहे मी तुझी तेजस. आता तुझा माझ्यावरचा राग वगैरे गेला चुलीत, त्याने मला काहीच फरक पडत नाही. तेजस, तुला ऑफिसला जायला उशीर होतोय ना, तू निघ. तुझं काय ग एवढे? कशाला सांगतेस त्याला ऑफिसला जायला? तू इथे घरात आरामात बसतेस ना, मग त्यांनी का राबायचं? हं? तुझी बाटली उघडण्याची वेळ झाली आहे का? नाही नाही, तू सध्या ही नेत्रा खरी आहे का ही नेत्रा खरी आहे, नक्की खरी नेत्रा कोण, यामध्ये इंटरेस्ट घेतलायस हो ना? पण ऐक माझं, नको यात डोकं घालूस, त्रास होईल. त्यापेक्षा तू मस्तपैकी पेक भर, वरती बाल्कनीत जाऊन बस, एन्जॉय कर लाईफ. हो की नाही? या सगळ्यात लक्ष घालशील ना तर खुळी होशील. ए फाल्गुनी, तिला ते काय चकणा, काय ते शेंगदाणे वगैरे असतात दे. हा, मस्त मस्त बनावी आपू के. नेत्राचे शिलेदार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अस्तिकाला माझं रूप दिलंय असा जो काही बनाव केला होता ना विरोचकाने, ते एक प्रकारे विरोचकाने या युद्धासाठी रचलेलं चक्रव्यूह होतं. आणि काही दिवसांसाठी का होईना आपण या चक्रव्यूहामध्ये अडकलो होतो. पण हे युद्ध ज्या शक्तींसाठी लढलं जात आहे, ज्या शक्ती या युद्धाला दिशा देत आहेत, त्या शक्तींचा
अस्तिकाकडे असलेल्या शक्तीशी काही संबंध आहे का ते आधी आपल्याला शोधायला हवं. अस्तिकाकडे अशी काहीतरी शक्ती आहे ज्यामुळे तिला गरुड देवापासून आणि देवी आईपासून संरक्षण मिळालंय. गरुड देवाच्या नुसत्या अस्तित्वाने तिला त्रास झाला होता. गरुड देवाची आरती करताना ती नाग रूपात आली होती. आज तीच अस्तिका घरात मुक्तपणे वावरते. स्वतः गरुड देवाची आरती करते. याचा अर्थ अस्तिकाकडे जी शक्ती आहे ती साधी सुधी नाही आहे. आत्या, पंचपेटिकेतल्या 4थ्या आणि 5व्या पेटीचा अस्तिकाकडे असलेल्या शक्तीशी कदाचित काहीतरी संबंध असू शकतो. साहेब, म्हणून मला असं वाटतं की कोणत्याही गोष्टीची खात्री न करता पुढचं पाऊल उचलणं खूप धोकादायक असू शकतं. बरोबर आहे तुझं, पण ह्या सगळ्यात खूप वेळ जाईल आणि ह्या वेळात तो विरोचक कुठली तरी मोठी चाल खेळेल आणि आपण इथे बसून हाच विचार करत राहू की त्याने काय चाल खेळली. असं नको व्हायला की आपण ह्या सगळ्यात अडकून राहू आणि तिथे विरोचक काहीतरी मोठं करून बसेल. तेजस प्लीज शांत हो. नाही, मी आता जास्त वेळ शांत बसूच शकत नाही. असं काय करतोयस? तुला कसं समजावू मी? मग नका समजावू ना मला. त्यापेक्षा मी एक काम करतो, मी नेत्र आणि अद्वैतला समजावतो. त्यांना सांगतो की ही सिच्युएशन मी माझ्याप्रमाणे हँडल करेन आणि नीट करेन. हे बघ, तुला वाटतंय तितकं सोपं नाहीये हे. मग कठीण आहे ना, तरी करेन मी, काही प्रॉब्लेम नाही. बघीन कसं करायचं ते. पण ती रुपाली म्हात्रे आणि तिचा नाग, मी त्यांचा कायमचा बंदोबस्त करून टाकणार आहे आता. तेजस, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मंजू, अगो मसाल्यासाठी ते मिरची वाळत घातलंस ना? हो, उमाताईने केली सगळी तयारी मसाल्याची. निशी काय गेलं गो? ते नीरज सरांच्या आईंनी बोलवलं होतं ना तिथे. आता काय आणखी नवीन कांड रचल्या ना? काय बोला काय होती ती? नाही नाही, काही नाही द्यायचे. आणि असला तरी तू काय सांगणार असस? निशी, काय ग, काय झालं? कशाला बोलवलेलं तुला? अगं, त्यांनी दागिने खरेदी केलेत ना, ते बघण्यासाठी बोलवलं होतं. मग त्याका घालून मिरवू देत ना दागिने. तू का कशाला दाखवूचे ते? कारण ते दागिने माझ्यासाठी घेतलेत. म्हणजे लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे वाटतं. मला वाटतंय त्यांच्यात खरंच बदल झालाय आता. पण मंजू काकी, आय थिंक आपणही आता लवकर तयारी सुरू करायला हवी ना. म्हणजे त्या जसं आता निशेसाठी दागिने करतात तसं आपण नीरजसाठी काहीतरी करायला हवं ना. एंगेजमेंट रिंग. काय का द्यायचे? हो, साखरपुड्याला नीरजसाठी पण अंगठी बनवायला लागेल ना, असं म्हणतीये ती. येस. फॉरेनर, हे सगळे नव्या पिढीचे चोचले असत. हा, आमच्या गावाकडे नवरदेवाक साखरपुड्यात फक्त पोशाख घेऊची पद्धत असा आणि मुलाकडचे मुलीक ना फक्त साडी आणि साखरेचं पुडं देतात. द्यायचे? हो, आता सगळीकडे जे करतात ते करायला हवं ना. म्हणजे आता आपली एकुलती एक मुलगी आहे, त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. जी काय हाऊस माऊस आहे ती करून घेऊ. तसही मुलांची लग्न लागताना सून कशी येईल ह्याचं टेन्शन असेलच ना. होय गो बाय, होय. बंधूच्या लग्नाचं टेन्शन आम्ही अजून घेतो. द्यायचे? अहो, असं काय करता?
मी एवढा त्रास देते काय तुम्हाला? काकी अगं गंमत करते ती. मग गमतीनं का होईना दायचे सगळं करायची परवानगी द्या. तुम्हाला सांगू, गेल्या वर्षी ना माझ्या मावशीच्या मुलीचा साखरपुडा झाला होता पुण्याला. तेव्हा तिथे त्यांनी हॉलवर डान्स केले होते, केक कापला होता, नवरा नवरीने एकत्र येऊन खेळ खेळले होते. खूप मज्जा आली होती. आपणही ते करू शकतो. मी आणि श्रीनिवास करतो ना प्लॅनिंग. हा ग उगाच काहीतरी बोलू नको. मंजू, आपल्या घरातल्या समारंभात असली काय थेरा चलूची नाहीत. जा काय होताला ना तर रीती रिवाजाप्रमाणेच होताला. जायचे. हे बघ, तू जे म्हणतेस ना आपण अगदी तसंच करू. बरं मंजू काकी, दादा कधी येणार आहेत काही माहितीये का? नाही, ते नीरज सरांच्या आईंचं काहीतरी काम होतं. म्हणजे सगळ्यांसाठी दागिने करणार आहेत का ते आता? लागला सपना बघू. अगो पुन्हा काहीतरी करून चांगल्या कामात खोडो घालीत असतात ती कैदाशीन. आपला दागिन्यांचा पडला पोळग्या खायला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. झालं माझं का? हे घ्या पेपर्स. थँक्स. तुम्ही अगदी शॉर्ट नोटीस वरती माझं काम केलं. मॅडम, ती आमची ड्युटीच. वन्स अगेन थँक्यू सो मच. येतो मॅडम. हॅलो निशी बेटा, बोला ना. तुझे दादा घरी आले आहेत का? हो आलेत ते. ठीक आहे, मी येते तुमच्या घरी. निशी, माझं जरा काम करशील? काय? नीरजला फोन करून तू तुमच्या घरी बोलावून घे. हॅलो हॅलो, काय काम असेल त्यांचं? निशी, काय झालं? अगं नीरज सरांच्या आईंचा कॉल होता. त्यांचं काहीतरी दादांकडे काम आहे आणि नीरज सरांना पण बोलून घ्यायला सांगितलंय. नीरज? ह्या बाईचं नक्की काय काम असा? आता तुम्ही त्याच्याबरोबर सोयरीक जुळूचा मनावरच घेतलास ना, मग आता या दुखणं कायमचाच असणार. काय झालं निशी? तू असं अचानक का बोलून घेतलंस मला? सर, तुमच्या आईंचं काहीतरी दादांकडे काम आहे आणि त्यासाठीच त्यांनी तुम्हाला कॉल करून बोलवायला सांगितलं होतं. ह्या बाईची ना रोज नवीन काहीतरी नाटकं असतात. सगळ्यात चांगला होता ना, त्यात आणखी विघ्न नकोत. विघ्न? विघ्न इल्याशिवाय कसा राहणार? घ्या इला विघ्न इला. माफ करा मला, मी तुम्हाला त्रास देते. नीरज बेटा, बरं झालं तू आलास. मला माहितीये तुम्ही सगळे अजूनही माझ्याकडे संशयाने बघता. मी काही कट कारस्थान करते की काय असं तुम्हाला वाटत असेल, आणि त्याबद्दल मी तुम्हाला अजिबात दोष देत नाहीये. पण निशी आमच्या घरी सून म्हणून येणार त्याआधी मला माझ्या हातून झालेल्या प्रत्येक चुकीचं प्रायश्चित्त घ्यायचंय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.
कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ह्या जमिनीचे कागद देऊन तुम्ही आमच्यावर लय उपकार केला। ह्या जमिनीपायी आमच्या घरात काय काय घडला त्या मी तुका सांगूकच नको। आमचं घर एक होता, पण त्यात पहिले ठेंगी कशामुळे पडली तर ह्या जमीन मी तुका विकले ना म्हणान। आणि ह्या माझ्या आईने माका सगळ्यांसमोर, माझ्या घोवासमोर, माझ्या लेकासमोर माका हातात धरून बाहेर काढल्यान। हाय आठवता ना तुका? नाही, कोणच विसरू शकणार नाही तो दिवस। पण या सगळ्या कोणामुळे? हे सगळे ना तुझे उपकार असत। माझी चूक माका कळली म्हणून मी माझी जमीन परत मागू केल्या होत आहे, पण तुम्ही नाही दिलास। तुमच्या पायावर नाक घासलाय मी, आठवतंय का तुमका? काय आठवणार, कारण हे सगळं विसरूची तुमका मुभा। पण मी विसरणार नाही, उभ्या जन्मात विसरणार नाही। मी तुमचे सगळे पैसे परत करू तयार होतोय। त्यातले काही पैसे मी वापरले म्हणून माझ्या बांगड्या तुमच्या समोर काढून ठेवल्या। पण तुम्ही ऐकलाच नाही, माका हाकलून दिला घरातून। बाजार भावाने पैसे आण म्हणालास ना। आणि आज त्याच जमिनीचे पेपर आणून देतास। हे बाय माझे, म्हणजे आता तुमचे पाय धुवून पाणी पिऊक वया मका आणतोय पाणी आता। या तुम्ही नको। तुमच्यामुळे माझ्या आईचो माझ्यावरचो विश्वास उडालो। घरातली सगळ्या जणांची माझ्याकडे बघण्याची नजर बदलली। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।